नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का. ठाकरेंचा विधान परिषदेचा उमेदवार फोडला. राज्यातील 17 स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघासाठी 18 जूनला निवडणूक होणार आहे. आज निवडणुकीतून अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि याच पार्श्वभूमीवर राज्यात विविध मतदारसंघात घडामोडी घडताना दिसत आहेत आणि याच दरम्यान कोकणात सगळ्यात मोठा ट्विस्ट निर्माण झालाय. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विधान परिषदेतील शिवसेना महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गट उमेदवार सुरेंद्र उर्फ बाळ माने भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्यासोबत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झाले. त्यानंतर बाळ माने उमेदवारी अर्ज यांनी मागे घेतलाय. त्यामुळे कोकण विधान परिषद निवडणुकीमध्ये शेवटच्या दिवशी इंटरेस्टिंग ट्विस्ट निर्माण झालाय. कोकण विभाग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेच्या जागेसाठी चुरस निर्माण झाली होती. मात्र आता कोकणमधील विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे. महायुतीकडून राष्ट्रवादीने अनिकेत तटकरे यांना उमेदवारी दिलेली आहे, तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाच्या बाळ माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. परंतु ऐनवेळी बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने कोकणातील विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसऱ्या उपमुख्यमंत्री आमच्या सुमित्रा पवार मॅडम, आमचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य रवी चव्हाण साहेब आणि प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे साहेब, या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून एक भारतीय जनता पक्षाचा आणि महायुतीचा एक कार्यकर्ता म्हणून मी आज इथे उपस्थित आहे. तुम्ही मला बिलकुल एवढं मोठं करू नका की तुम्ही ह्यांना आणलं, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या, ह्या सगळ्या गोष्टी हो, तुम्ही प्रतिनिधी आहे. शेवटी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्या पद्धतीने आज राज्यामध्ये काम करत आहेत, राज्याला पुढे घेऊन जात आहेत आणि म्हणून आज सब कुछ देवा भाऊ अशीच परिस्थिती आहे. म्हणून हे सगळे जे विविध पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्या प्रत्येकाला कळलेलं आहे की बाबा आम्हाला राज्याला पुढे घेऊन जायचं असेल, आम्हाला आमचं भविष्य घडवायचं असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांशिवाय दुसरा पर्याय नाही. आज चांगल्या पद्धतीने माहीत असल्यामुळे आणि बाळ माने साहेब हे अनुभवी आहेत, आमदार राहिलेले आहेत, ह्यांना हे काही लहान वयातला विषय नाही आहे, त्यांना बरं वाईट काय सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि म्हणून वरिष्ठ पातळीवर ठरलेला जो काही निर्णय होता त्याच्या अंमलबजावणी करण्याचं काम एक कार्यकर्ता म्हणून मी करतो आहे. मी या रत्नागिरीचा संपर्कमंत्री पण आहे, कोकणामध्ये काम करणारा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि म्हणून महायुतीचा प्रतिनिधी म्हणून आज मी बाळ माने साहेबांबरोबर इथे आलेलो आहे आणि आज त्यांनी आमच्या वरिष्ठ पातळीवर त्या सगळ्या नेत्यांच्या शब्दाचा मान ठेवून आणि एकंदरीत ती काय राजकीय परिस्थिती त्यांना त्यांच्या अनुभवापोटी जी दिसली त्याप्रमाणे त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.